सौभाग्याचे लेणे मुनी पती चरणासी नमी पती परमेश्वरा नमो नमः अगदी समाधान वाटू लागले आणि कामळ नटले अनेक स्वप्न उराशी मारली जीवन सौख्याच्या उत्कर्षासाठी संसार या प्रवाहात उडी ठोकावी आणि निस्वार्थी मावळीने निस्वार्थी शिकवणाने संसार या वेळीवर बहर आणावा हेच आमस्त्रियांचं कर्तव्य नाही का? आणि आम्हाला ठरवले एखादी गोष्ट परिश्रमपूर्वक जर मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर ती गोष्ट साक्षात तो परमेश्वर सुद्धा नाकारू शकत नाही आणि हाच आदर्श आम्ही आमच्या जीवनात घेऊन ही संसाराची नौका अगदी आनंदाने डोलवण्याचा प्रयत्न करतो परमेश्वर हे माझ्या दयेच्या देवा हे वैकुंठीच्या नारायणा मला ज्ञान दे तू माझ्या अवतीभोवतीचे वास्तव आहे आणि म्हणूनच हे राजवैभव माझ्या पदरी पडले आई बाबांची थोर कोणताही म्हणायला हरकत नाही म्हणूनच हा सोन्याचा दिवस माझ्या आणि खरं सांगू का ज्यावेळी लग्नाच्या अक्षता माझ्याकडे पडल्या ना त्याच वेळी यांचं सुख ते माझं सुख यांचं दुःख ते माझं दुःख आणि म्हणूनच तर दिनापासून त्या संसारात अगदी माझ्या राज्याची महाराणी म्हणून मी वावरतो परमेश्वरा भरभरून सुख माझ्या पद्धतीने हे सुखाचं चित्त मी रेखाटलं आहे आणि म्हणूनच अगदी मनभरून एकच मनाने म्हणावंसं वाटतं माझं प्रांजल एकच बोलते आणि ते काय दिसते मजला आवाज माझ्या जीवाचा दिलेश्वर माझा